जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र हो. जलताराची प्रक्रिया आज मी तुम्हाला अत्यंत सरळ, सोप्या आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य भाषेमध्ये सांगणार आहे. काय आहे जलतारा? शेतकरी मित्र, जलतारा ही शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. काय होतं? पाऊस पडतो आणि उताराला वाहून जातो. आपण काय करतो यामध्ये? कल्पना करा, 1 एकर शेत आहे. त्या शेतामध्ये पाऊस पडायला आणि पाणी उताराला वाहून येतं, तर ते पाणी सगळ्यात अगोदर त्या 1 एकरमध्ये ज्या कोपऱ्याला उतार आहे तिथं येऊन साचतं. त्या पाण्याला जर जमिनीत जायला मार्ग नसेल तर ते बांध फोडून खाली जातं आणि उताराला वाहून जातं. जलताराच्या प्रक्रियेत आपण काय करतो? त्याच 1 एकरच्या उताराच्या कोपऱ्याला जेसीबी मशीनच्या साह्याने एक 5x5 आणि 6 फूट खोलीचा मुरुम लागेपर्यंत खड्डा करतो, ज्याला शोष खड्डा म्हणतो. आणि त्या खड्ड्यामध्ये माती जाऊ नये पाण्याबरोबर म्हणून 5.5 फूट दगड भरतो, अर्धा फूट खड्डा रिकामा ठेवतो. म्हणजे आलेलं पाणी त्याच्यात उतरलं पाहिजेत. या पद्धतीने एक सरळ प्रक्रिया आपण करतो. याचे परिणाम काय आहेत? याचे 4 परिणाम शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतात, जे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करतात. नंबर 1, पाणी जमिनीत जलताराच्या शोषखड्ड्यातून मुरल्यामुळे भूगर्भातली पाणी पातळी वाढते आणि आपण 2 पिकाहून बागायतदार बनतो, 6 पिकावर जातो, हजारातून लाखात जातो. नंबर 2, आज दुसरं एक संकट आलेलं आहे. अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहतं आणि शेत उफाणतात आणि चिभडतात. तर यामध्ये पाण्याला जायला मार्ग असल्यामुळे पाण्याचा निचरा होतो, ताबडतोब वापसा होते 24 तासात, माती सुकते आणि पिकं सुरक्षित राहून माती पण वाचते. तिसरा फायदा, खड्ड्यातून पाणी गेल्यामुळं ओलावा टिकतो. तो ओलावा 1 एकर पर्यंत पसरतो आणि अन्नद्रव्य निर्माण करणारे जीवजंतू 12 महिने जगतात. त्यातून ओलाव्यातून सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण होतात आणि पिकाची उत्पादन क्षमता वाढते. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बांध फुटीचे वाद गावातले संपलेत. कल्पना करा, खड्ड्यातून पाणी मुरल्यामुळे बांधाकडे जायचं कामच पडत नाहीये. असे सुंदर आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध आणि बळकट करणारा हा सरळ, सोपा, साधा आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य जलतारा प्रकल्प आम्ही शोधला. हा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी, आर्थिक फायद्यासाठी. अशी परिस्थिती आहे, पाणी नसल्यामुळे जिथं 4 पोते माल व्हायचा तिथं 2च पोते माल होतो. मला हे 35 एकर जमीन आहे. जमिनीमध्ये माझ्या जवळपास 45 खड्डे घेतलेले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित दगड भरून त्याचं नियोजन केलं आणि त्यामुळे पाण्याची पातळी, पाऊस पडल्यामुळं पाण्याची पातळी वाढ झालेली आहे आणि त्याच्यापासून शोष खड्ड्यापासून फार फायदा झालेला आहे. ही माझी जी तूर आहे तर अशी कधीच आली नव्हती, पण अशी तूर आली, तिला भरघोस तिला उत्पन्न असं होईल आणि होणार आहे. आता तुम्ही सांगा, कोणता महिना आहे? 6 महिन्यात आमचं पाणी संपत असतं, तर अजून 2 महिने खूप पाणी वाढलं म्हणजे उत्पन्न वाढलं म्हणजे कुठेतरी आपल्याला 2 पैसे मिळायला लागले. वायस तुम्ही आले, आम्हाला माहिती सांगितली, जलताराचं काम करून दाखवलं, हे खूपच चांगलं झालं. याच्यापासून इतके फायदे झाले म्हणजे मालाला पण उतार आला, कापूस पण वाढायला लागला, चांगल्या बोंड पकायले तर चांगली एक वेचणी जास्त होईल. ह्या महिन्यात आमचं पाणी संपत होतं, तर संपत असल्याच्या आम्हाला काय त्याचा पुरवठा झाला, म्हणजे साठवण झालं आणि त्याचा येवा झाल्यानंतर आमच्या शेतीला पाणी पुरायलं आणि आम्हाला 1 पाणी होतं तर आमचे 2 पाणी झाले. त्याच्यापासून आमचा हा फायदा झाला शेतीचा. आम्ही जलतारा प्रकल्प शेतात राबवला होता. गड्डे घेतले त्यांना पहिले खूप रान चिबड होतं. आता ते भरपूर प्रकारे फरक जाणवायला लागला. जय गुरुदेव. गेल्या वर्षी जयपूर गावी जलतारा प्रकल्पाचं काम झालं, तर आमच्या शेतीच्या विहिरीमध्ये पाण्याची वाढ झाली असून आमची आर्थिक संपत्ती सुद्धा वाढली आहे. आम्हाला हे काम बरं वाटलं, त्यामुळं आम्ही या कामाबद्दल खुश आहोत. शेत आहे 5 एकराचं. 5 एकराच्या शेतामध्ये मी हे गड्डे घेतलेले आहे. कमीत कमी 7 ते 8 गड्डे घेतलेले आहे. याचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे. हे सगळ्या क्षेत्रात पाणी साचलेलं पाणी सगळं या गड्ड्यामध्ये येतं. याच्यापासून माझ्या मालाला जरशी पण हानी झालेली नाही. फायदाच फायदा आहे. एक तर जमिनीमध्ये जे पाणी साचत असेल तो पाण्याचा चिबाडणाऱ्या जमिनीला खूपच फायदा आहे याचा. कारण याचं पाणी पूर्ण जमीन आतल्या आत जिरून लवकरात लवकर जमीन कोरडी करायचं काम करतं. जलतारा यहाँ से शुरू किए हैं, अब यहाँ से देखिए पूरे देश में तो फैलेगा ही. I believe I can help with this Jалтara idea.